सातपुडा विकास मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र पाल येथे 42वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न. पाल तालुका रावेर येथील कृषी विज्ञान केंद्राचा 42वा वर्धापन दिन शेतकरी, महिला बचत गटाच्या सदस्य आणि कृषी क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष निमित्ताने आधुनिक शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रगत महिला शेतकऱ्यांना स्वर्गीय पंकज महाजन कृषी साधना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रमुख उपस्थिती व मान्यवर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार शिरीष चौधरी हे होते. तसेच खालील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते: कुर्बान तडवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अजित पाटील, अशोक झांबरे, रमेश महाजन, काशीनाथ चौधरी, हमीद तडवी, बाजीराव तडवी, ललिता पवार, पूनम महाजन, सुधाकर झोपे, पुष्कर फेगडे. स्व पंकज महाजन कृषी साधना पुरस्कार वितरण. आधुनिक शेती, पीक व्यवस्थापन, कृषी नवकल्पना आणि शेतीपूरक उद्योगात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रगत महिला शेतकऱ्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये कल्पना बडगुजर, पिंपळगाव, भुसावळ या महिला उद्योजिकेला मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमातील विज्ञान केंद्राच्या गेल्या 42 वर्षांतील संशोधन आणि शाश्वत शेतीसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा डॉ. महेश महाजन यांनी आपल्या प्रास्ताविकात मांडला. कृषी विज्ञान केंद्राचे कार्य अत्यंत कौतुकास्पद असून महिला शेतकऱ्यांनी शेती क्षेत्रात केलेले कार्य इतरांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे, असे उद्गार अध्यक्षीय मनोगतात माजी आमदार शिरीष चौधरी यांनी काढले. या भव्य आयोजन व पुरस्कार सोहळ्यामुळे परिसरातील महिला शेतकऱ्यांना नक्कीच मोठे प्रोत्साहन मिळाले आहे. तर अशा प्रकारे गहू स्वच्छ होऊन तिकडे परत जातो आणि त्या मशिनरीमध्ये गहू आल्यानंतर बारीक गहू वेगळा, चांगला गहू वेगळा आणि जाड म्हणजे पेरणी करण्यासाठी जो गहू असतो तो वेगळा, असे 3 प्रकारचे गहू वेगवेगळे होतात. नंतर जो वापरासाठी गहू असतो तो डिस्टोनरमध्ये येतो. डिस्टोनरमध्ये गहू येताना गहू पुढे येतो आणि जे दगडी खडे वगैरे असतात ते मागे जातात. त्यामुळे पूर्ण स्वच्छ क्लिनिंग करून धान्य इथं आम्हाला पॅकिंग करावं लागतं. त्याच्यानंतर ही दालमिल आहे. दालमिलमध्ये होपरमध्ये तुरी, हरभरे टाकावे लागतात. 2 ते 3 मिनटं रोल फिरवावा लागतो. त्यानंतर तेल लागून येते. ते इथे धान्य येते, इथून ते या होपरमध्ये जाते. होपरमधून तेल लागल्यानंतर बाहेर येते. 2 दिवसाने पुन्हा उन्हात टाकल्यानंतर होपरमध्ये टाकून रोलवर घ्यावं लागते 2-3 मिनटं. त्यानंतर छिलका निघून जातो आणि डाळ तयार होत बाहेर येते. तरी तिथं चूर म्हणतो आपण, ते एकदम चुनी इकडनं बाहेर येते आणि जो भुसा वगैरे असतो तो मागच्या साईडने पडतो आणि एकदम बारीक प्रकारची डाळ इकडनं येते आणि चांगल्या प्रकारची डाळ इकडे येते. तर ती डाळ चांगल्या प्रकारची पॅकिंग करावी लागते. त्यानंतर डाळ आल्यानंतर एक पॉलिशर आहे, पॉलिशरमध्ये टाकावं लागते. त्या प्रकारे तेल पाण्याची पॉलिश दिली जाते आणि ती डाळ डायरेक्ट पॅकिंगसाठी काट्यावरती वजनासाठी ठेवली जाते. वजन केल्यानंतर बाजूला करतात आणि हे हरभरा फोडण्याचं यंत्र आहे. यामध्ये चना त्यामध्ये तयार झाल्यानंतर यामध्ये त्याची डाळ करावी लागते आणि यामध्ये पूर्ण प्रकारच्या वेगवेगळे दळणंसुद्धा दळले जातात. ही 2 HP दळणाची चक्की आहे. यामध्ये फक्त ज्वारी दळली जाते. ही 3 HPची चक्की आहे. यामध्ये सगळ्या प्रकारचे आटा दळला जातो. तसंच ही ओलं कोरडं खाली खोबरं दळण्याची चक्की आहे. यामध्ये मसाला वगैरे सगळं दळलं. माझं नाव कल्पना आकाश बडगुजर, राहणार पिंपळगाव खुर्द, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव. पिंपळगाव खुर्दमध्ये उमेद अभियानाअंतर्गत मी कार्यरत आहे. तसंच अभियानाअंतर्गत PMFME या योजनेविषयी माहिती मिळाल्यानंतर मी भावेश गृह उद्योग म्हणून दालमिल सुरू केलेली आहे आणि त्याच दालमिलचं आता रूपांतर अजून मोठ्या दालमिलमध्ये केलेलं आहे. आधी 5 HP दालमिल होती, आता 10 HP दालमिल म्हणजे 2 दालमिला केल्या आहेत. त्यामध्ये धान्य स्वच्छ करणं आणि सर्व प्रकारच्या डाळी तयार करणं हे 2 कामं होतात आणि डाळी तयार करून मार्केटिंग पण करता येते. त्याचबरोबर जे रॉ मटेरियल असते, जे भुसा वगैरे असतो, तो पशुखाद्य म्हणून वापरला जातो. काही माझा प्रश्न तुम्हाला असणार आहे, तुम्हाला सुरुवातीला ज्या वेळेला तुम्ही हा प्रोजेक्ट चालू केला तुम्हाला कुठल्या अडचणी आल्या होत्या? अडचणी सुरुवातीला आधी योजनेची माहिती मिळताच डॉक्युमेंटेशनच्या अडचणी आल्या. आम्ही जिल्हा
संसाधन व्यक्ती श्री समाधान पाटील सर यांना कॉल केल्याबद्दल त्यांना भेटायला गेले त्यांच्या ऑफिसला. त्यांनी योजनेविषयी पूर्णपणे माहिती दिली. त्यांनी सांगितले डॉक्युमेंटेशन सांगितले ते दिले. त्यांनी फाईल तर आम्हाला लगेच तयार करून दिली पण बँकेत दिल्यानंतर बँकेचे म्हणजे डॉक्युमेंट्स करायला आम्हाला 7 ते 8 महिने लागले. आपल्याला डॉक्युमेंट्सची पूर्णता नसल्यामुळे भरपूर महिलांचे उद्योग उभे राहू शकत नाही. मेन विषय हाच असतो की बँकेला लागणारे डॉक्युमेंट्स जे म्हणजे सर्च रिपोर्ट असतात, मॉर्गेज करावं लागते, काही व्हॅल्युएशन असतात, हे सर्व गोष्टी बँकेला लागतात आणि आपण गावाखेड्यातल्या महिलांना हे डॉक्युमेंट्स कसं काढायचे, कुठून काढायचे हे काहीच पर्याय नसतात. म्हणून आधी सुरुवातीला खूप काही अडचणी आल्यात. आधी मॅनेजर लोक पण विचार करतात की तुमचे काहीच नाही आहे, कशावरती हप्ता EMI पे करणार, खरंच यांचा व्यवसाय चालू होणार की नाही होणार, कारण त्यांना पण काही बंधनं असतात आणि भरपूर असं झालेलं आहे की लोक पैसे घेऊन घेतात, सबसिडी आहे म्हणून उचलून घेतात, व्यवसाय पूर्णपणे चालू करत नाही. केलाही तर तो 2, 4, 6 महिने सबसिडी येईपर्यंत चालवतात, नंतर बंद करून टाकतात. त्यासाठी त्यांना पण सगळं डॉक्युमेंटेशन पूर्ण कंप्लीट झाल्याशिवाय ते डिस्बर्समेंट करतात. त्यासाठी डॉक्युमेंटेशनला मला खूप अडचणी आल्यात. व्हॅल्युएशन काढावे लागले, नंतर मला जागा मॉर्गेज करावी लागली. तेव्हा कुठं माझं 5 लाखाचं प्रकरण पहिल्या वेळेस पास झालं होतं. ताई, आपल्याला एक पुरस्कार मिळालेला आहे, त्या पुरस्काराविषयी आम्हाला एक माहिती द्या ना. मला पुरस्कार कृषी विज्ञान केंद्र पाल यांच्या मार्फत आता मिळालेला आहे नुकताच. तर एक चांगल्या प्रकारची उद्योजिका आणि श्रेष्ठ उद्योजिका असा त्यांनी मला पुरस्कार दिलेला आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर मला असं वाटलं की जर का आपल्यासोबत अजून जर काही महिला ज्यांची परिस्थिती हातावरची आहे अशा महिला जर चांगल्या प्रकारचे उद्योजक उभे केले तर त्याही पुढे जाऊ शकतात, त्यांनाही पुरस्कार मिळू शकतात आणि त्यांना म्हणजे रोजगार शोधायची गरज पडणार नाही. त्याच्यामुळे त्यांची पण आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते, जशी माझ्या परिस्थितीमध्ये झाली आहे. आमची पण आर्थिक परिस्थिती खूप विस्कळीत होती आधी आणि आता या डाळ मिल व्यवसायात आल्यानंतर खूप छान प्रकारची चालते डाळ मिल, तर आमची आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे. आणि पुरस्कारामुळे ज्या ओळख्या होतात, पुरस्कारामुळे जी नवीन नवीन माहिती होते त्या माहितीनेच आपण पुढे चालत राहतो आणि आपली मार्केटिंग पण त्यावरच अवलंबून राहते. जशी जशी ओळख होत जाते तशी तशी मार्केटिंग पण वाढत जाते. दाल मिलमध्ये सर्व जे आम्हाला 7-8 खेडे लागू आहेत गावाशेजारचे, त्या खेड्यात जे शेतकरी आहेत किंवा आमच्या गावात जे शेतकरी आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो आणि त्यांचा चांगला माल आम्ही खरेदी करतो. ते म्हणजे एकच प्रकारचा दाल असतो आणि शेतकऱ्यांजवळून घेतलेल्या मालामध्ये काहीच प्रकारचं केमिकल वगैरे लावलेलं नसते. डायरेक्ट शेतीतलं जसं चांगला माल असतो तसं आम्ही विकत घेतो आणि त्याच मालावर प्रक्रिया करून चांगल्या प्रकारची डाळ तयार करतो. आणि डाळ तयार करताना तेल आणि पाणी ह्या 2च गोष्टी वापरतो, त्या व्यतिरिक्त काहीच वापरत नाही. त्याच्यामुळे चांगली डाळ आपली जी असते ती बघून आपले कस्टमर पण वाढतात आणि लोकांना पण डाळ तयार करून देतो. ती पण एक रोजगारामध्ये तो पैसा वेगळा असतो आणि जी डाळ तयार करून आम्ही विकतो ही मार्केटिंग पण वेगळी असते. आणि जो रॉ मटेरियल वगैरे भुसा वगैरे असतो तो पशुखाद्य म्हणून आम्ही विक्री करतो.